हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथं मी नैवेद्य असा बनवून घेतलेला आहे. भजी आहेत, भात आहे, इथं आमटी बनवलेली आहे कटाची, पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत, मस्त तयारी वगैरे केली. साधारण दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता मी चाललेली आहे मंदिरामध्ये. घरातली सगळी कामं आवरून घेतली. आता इथं शेवटी पोचलो मंदिरामध्ये, बघू शकता. तर खूप छान असं वातावरण होतं. तर चला आता हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहू. मी कसं पूजा वगैरे केलेली आहे, त्याच्यानंतर भेटू.
तर मंडळी असं आम्ही या मंदिरात गेलो होतो, तर असं काहीच आहे हे मंदिर. तर मंदिराच्या बाहेर इथं नदी आहे, नदी म्हणजे छोटासा तलाव आहे. तर इथे गणपती विसर्जन वगैरे करतात. गणपती विसर्जनाचा व्हिडिओ पण आपला इकडचाच आहे, इथंच आपलं विसर्जन होतं गणपतीचं. बाजूला खूप मोठ्या मोठ्या टॉवर आहेत आणि इथं बघू शकता इथं याच तलावामध्ये विसर्जन होतं. तर इथं फोटोशूट वगैरे चालू होतं. आता ते नवीन लग्न झालेले मुली वगैरे आहेत, तर त्यांचे बरेच आम्ही बघत बसलो होतो. कारण इथं कसं गावच्यासारखं गेम वगैरे खेळले जात नाहीत, किंवा गावाला कसं झिम्मा फुगडी हे सगळा प्रकार होतो, तसं इथं काय होत नाही. आता शहर आहे त्याच्यामुळं. तर आम्ही म्हणून आपलं असं बसलो होतो मंदिरामध्ये. म्हटलं थोडा वेळ मी माझी मैत्रीण, तर तिकडे एका बाजूला तिथे फोटोशूट वगैरे चालू होतं. आता बघा ह्या साईडला ह्यांचं फोटोशूट चालू आहे, पण इथं पाय वगैरे घसरण्याची भीती आहे कारण पाऊस पडत होता. तर हे सगळे फोटोशूट करून बघा आले. अजून पण आहे त्यांचे व्हिडिओ. तर बराच टाईम फोटोशूट चाललं. आम्ही दोघीजणी होतो, तर आम्ही बसलो होतो एक अर्धा तास तरी गप्पा मारत असं. तर इथं बघा इथं फोटोशूट चालू आहे. इथं हाताच्या ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं आणि ते पकडून ठेवायचं आणि मग फोटो काढायचं, ते सगळं चालू होतं. आम्ही बसलो होतो असंच आपल्या गप्पा मारत. तर इथे कसं गावच्यासारखं जसं मी सांगितलं, तर काय खेळ वगैरे नसतात मंगळागौरींचे. आता बघूया, जर का कुठे असेल मंगळागौरी तर नक्कीच जाईन तिकडे मी बघायला आणि त्याचा नक्कीच व्हिडिओ करेन. बघू, अजून काय माहीत नाही मला आहे की नाही. त्याच्यानंतर बघा आम्ही निघालो घरी जायला. तर हेच ते मंदिर. इथून मग बाहेर पडलो तर मागच्या बाजूला इथं तलाव वगैरे ते सगळं दिसत आहे. आणि हे बघा तलाव वगैरे आहे. आणि म्हटलं तर चला जाऊ घरी, कारण 4 वाजले होते. घरी जाऊन जेवायचं पण होतं. आम्ही कसं उपवास सकाळी पकडतो आणि मंदिरात जाऊन आल्याच्यानंतर मग संध्याकाळी सोडतो, म्हणजे जेव्हा जाऊन येऊ त्याच्यानंतर सोडतो असं आहे. तर लहानपणापासून असंच करत आलो. तर बाजूलाच हे दुसरं मंदिर पण झालेलं आहे नवीन. तर म्हटलं चला, तर तिथं पण जाऊन आलो. ते पण छोटंसंच आहे मंदिर. म्हटलं चला तिथं पण दर्शन घेऊन येऊ, कारण प्रांजल मागे लागली होती चल चल, म्हटलं चला जाऊन येऊ म्हणून तिथं गेलो. तर खूप सुंदर आहे हे मंदिर. तर चला आपण हे मंदिर पण बघूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते जरूर कळवा. छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे नागपंचमी विशेष. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. तर त्या ताई साखर देत आहेत प्रांजलला. ते प्रांजलनी शूट घेतला, आम्ही दोघे आतमध्ये आहोत. तर हे नवीन झालेलं आहे मंदिर. तर खूप सुंदर आहे. याचं कोरीव काम वगैरे ना बघितलं तर खूप छान आहे. तिला मी म्हटलं होतं शूट घे. आता बघूया तिने कितपर्यंत घेतलेलं आहे, काय काय दिसतं याच्यामध्ये. हे सगळे लाद्यांचं बनवलेलं आहे, बघून तरी असंच वाटतंय. आणि हे कोरीव काम खरंच खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. तर खूप सुंदर असं वाटत होतं. तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावा हा व्हिडिओ. तर अशा पद्धतीने मी साजरी केली नागपंचमी. आता इथून पुढं घरी गेल्याच्या नंतर जरा वेळ बसली, मग जेवण केलं, त्याच्यानंतर आराम केला आणि दुपारचं जेवण होतं, त्याच्यामुळे रात्री काय स्वयंपाक बनवायचा नव्हता, त्याच्यामुळे निवांत होती. तर असा काहीचा होता आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला जरूर कळवा.